हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर यंदा लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबर मंगळवार रोजी आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, तसेच पाडवा आणि भाऊबीजेच्या देखील सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखा समाधानाची व आनंदाची जाओ। बघा, यावर्षी लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबर मंगळवार रोजी आहे। तर अमावस्या ही 20 ऑक्टोबर 2025 रोजी चालू होत असून ती 21 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। परंतु यावर्षी आपल्याला लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबर मंगळवार रोजी साजरे करायचे आहे। तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंतचा असणार आहे। तर ह्या लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी कशी करावी, तसेच उत्तर पूजा कशी करावी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अंगण स्वच्छ करायचे आहे। त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। तर अंगणामध्ये आपल्याला गाईची आणि लक्ष्मीची पावले काढायची आहेत। त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी। त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यावे। आपल्याला कलश स्थापना करायची असते, त्यासाठी खाली थोडे तांदूळ ठेवावे, त्यावर हळदी कुंकू व त्यावर कलश स्थापना करायची। कलशाला आपण स्वास्तिक काढून घ्यावे आणि रेषा ओढून घ्याव्यात। त्यानंतर कलशामध्ये पाणी भरून घ्यावे, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं टाकायची आहेत। एक नाणं आणि सुपारी टाकावी। त्यानंतर विड्याची पाने त्यावरती ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। तर कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। नारळाला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर फोटो, किंवा जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची, ती स्वच्छ करून त्यावर हळदी कुंकू व्हायचे। ते फोटो आपल्याला मध्यभागी ठेवायची व मूर्तीच्या उजव्या बाजूस कलश स्थापना करायची। तुम्ही जर फोटो घेत असाल तर फोटोच्या उजव्या बाजूस, आणि मूर्ती जरी असेल तर मूर्तीच्या उजव्या बाजूस आपल्याला कलश स्थापना करायची आहे व मूर्तीच्या डाव्या बाजूस आपल्याला सोने चांदी धन धान्य लक्ष्मी पैसे ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला कुलदेवतेचा फोटो, किंवा जर तुमच्याकडे टाक किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची। 2 विड्याची पाने ठेवून त्यांचे देवाकडे करावे। त्यावर आपल्याला गणपती व कुबेर देवता यांची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे जर या मूर्ती असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता, नसेल तर त्यास्वरूप आपण सुपारी घ्यावी। सुपारीला स्वच्छ स्नान घालून ती जागेवर ठेवावी। त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हावी, त्यांची पूजा करावी। त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता, नसेल तर हरकत नाही। जर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असेल तर ते देखील पूजेमध्ये ठेवावे। तसेच घंटी शंख नवीन झाडू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये ठेवायचं आहे। तर या सर्वांची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांना फुले अर्पण करायचे आहेत। त्यानंतर गणपतींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व समोर आपल्याला 5 बोळकी ठेवायचे आहेत। त्यात प्रत्येकामध्ये एक प्रकारचे धान्य आपल्याला भरून ठेवायचे आहे। तसेच लाह्या आणि बत्तासाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। तर या सर्वांची पूजा आपल्याला करायची आहे। तर बरेच जण या पूजेमध्ये श्रीयंत्र कवड्या गजलक्ष्मी श्रीलक्ष्मी तसेच लक्ष्मी मातेला प्रिय असणारी व त्यांचे वाहन असणारे गजलक्ष्मी हे देखील पूजेमध्ये ठेवतात। तुमच्याकडे जर या गोष्टी असतील तर तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवावा, नसेल तर हरकत नाही। तसेच या पूजेमध्ये आपल्याला धनलक्ष्मी पोटली बनवून ठेवायची आहे। त्याची देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि काही सेवा आपल्याला या दिवशी यावर करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला गणपतीची लक्ष्मीची आरती करायची आहे। तसेच जी आपल्या घरातील गृहलक्ष्मी कन्या माता यांची देखील आपल्याला यांना देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे। त्यानंतर या पूजेची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे। तर दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू अक्षदा सर्व पूजेला धूप दीप दाखवायचा आहे। त्यानंतर नमस्कार करून आपल्याला सर्व पूजा उचलायची आहे। सर्व मूर्ती या जागच्या जागी ठेवाव्यात। कलशातील पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकायचे आहे। झाडू आपण वापरायला काढायचा
बोळक्यातील धान्य हे आपल्या धान्यामध्ये टाकायचे. नैवेद्य आपण घरातील सर्वांनी थोडा थोडा का होईना खायचा आणि जी वही ठेवली आहे ती आपण शुभ कामासाठी वापरू शकता. इतर पाने, फुले ही निर्माल्य टाकायचे आहेत. जे पैसे किंवा आपण इतर दागदागिने आपण पूजेमध्ये ठेवतो ते आपण आपल्या परत तिजोरीमध्ये ठेवावे. जर लक्ष्मीची मातीची मूर्ती तुम्ही जर या पूजेमध्ये घेत असाल तर ती तुम्हाला विसर्जित करायची आहे व कलशातील नारळ देखील विसर्जित करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेच्या काही सेवा करायच्या आहेत. तर आरती झाल्यानंतर आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, त्यानंतर कमलात्मक मंत्राची एक माळ, त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ, विष्णू मंत्र एक माळ, त्यानंतर कुबेर मंत्रांची एक माळ करायची आहे. त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण आपल्याला या दिवशी करायचे आहे. तर या सेवा काही आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवला जातो. तुमच्याकडे ज्या प्रकारचा नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर जे आपण फराळाचे असतो ते देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. तो देखील नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा आपल्याला करायची आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.